जिल्हा परिषदेची निवडणूक ही चांगली तापताना दिसत आहेत. दोन्ही गटांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि आपण अशातच शिऊर गटात आलेलो आहोत. शिऊर गटामध्ये सुनील पैठण पगारे यांनी एकही काम केलेलं नाहीये असा दावा विरोधकांकडून करण्यात आला आहे. तर याच अनुषंगाने आपण आज शिऊरमध्ये आलो आहोत आणि आपल्या सोबत आज भाजपचे पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्या सोबत आज जाणून घेणार आहोत की पैठण पगारेंनी नेमकं काय काय कामं केलेली आहेत. दादा, काय सांगाल? सुनील दादांनी केलेली कामे दाखवावी असं थेट आवाहन तुमच्या विरोधकांकडून करण्यात आलं आहे. काय काय कामं केलेली आहे? सुनील दादांचे कामाच्या बाबतीत तुम्हाला एक दिवस पण पुरणार नाही सांगायचं, त्यांचे कामं किती झालेले म्हणून. बरं, त्यांनी असं आव्हान केलंय की 5च कामं दाखवा. आता तुम्ही आज मला 5 कामं दाखवायची. 500 कामं दाखवू शकतो आम्ही. पण 5च दाखवा मुख्य. आता मला ठीक आहे, चला बघा. मागच्या जिल्हा परिषदच्या आमच्या स्वप्नाताई, त्यांच्या कार्यकाळातील 3 लाख रुपयाचे स्वच्छालय झालेले. त्याच्यानंतर भागवत कराड साहेबाच्या निधीमधून 80 लाख रुपयाचे शिव गावाला गट्टू आणलेले. त्याच्यानंतर हे जे गट्टू आहे, हे समोरचे गट्टू, हे पंकज भैया ठोंबरे यांच्या प्रयत्नानं सुनील दादांना प्रयत्न करून इथे बसलेले 10 लाख रुपयाचे गट्टू. आणखी तुम्हाला आता खूप इथून अजून काय सांगू तुम्हाला, गावात असं कोणची गल्ली नाही, कोणचं वार्ड नाही का दादाचं त्या वार्डात काम नाही. ते सभागृह विश्वस्ताच्या माध्यमातून झालेले. ठीक आहे, चला मला दाखवा आणखी काय काम आहेत. इथले कामं सांगितलेत तुम्ही. आपण गाडीवर बसू आणि कामं बघू. हे जे शेड झालेले ना, हे शेड, हे शेड सुनील दादाच्या काळात झालेले. कधी झालेलं आहे काम? हे त्यांचे मातुश्री सरपंच असते त्यावेळेची गोष्ट. मातोश्री सरपंच असताना. बर, असे खूप काही काम आहे. हे आपण चाललो, हे गट्टू, हे ग्रामपंचायत गट्टू ही ग्रामपंचायतच्या अंतर्गत त्यांनीच केलेले. हा जे वटा आहे, आता हे तुम्ही कोणला विचारा, 4 लोकांना हे वटे त्यांनी. अच्छा, वटा ही त्याला साक्षीदार आहे आम्ही या गोष्टीचे. पुढच्या कामावर जाऊ. पुढे घ्यायची, आता सरळच घ्यायची की इथून. ठीक. आयोगामधून 15 लाख रुपयाचे दादाने प्रयत्न केले आणि अजून पण दादांच्या ताब्यात आहे. ग्रामपंचायत दादाच्या ताब्यात आहे आणि सरपंच पण बीजेपीचा. मागचा जो सरपंच होता तो पण बीजेपीचा होता, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली झालेले. त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठेचं पुढे पुतळा आहे, त्याला सुद्धा आम्ही 15 लाख रुपये दादांना वर्क ऑर्डर झालेली मंजूर झालेली. अण्णाभाऊ साठेने अलीकडचा या साईडचा पुतळा. चल बोला. हे सिमेंट रोड आहे गावामध्ये. तर तुम्हाला सांगतो, या ग्रामपंचायतला 20 वर्षामध्ये हे गावातली कुठली बोळ आणि कुठलं एक रस्ता असा राहिलेला नाही का. गल्ली बोळात रोड झालेली, पाईपलाईन झालेली आहे. आता ही जी राष्ट्रीय पेयजल शिऊर गावामध्ये पूर्ण गावात, इकडे एक पाण्याची टाकी आहे, इकडे या साईडला एक नवीन बांधलेली आहे, खालच्या पाड्यात एक आहे. 2 ठिकाणी पाण्याची योजना असून त्यांच्या मातुश्रीच्या कारण राष्ट्रीय पेयजल 5 कोटी रुपयाची योजना त्यांनी म्हणजे 100% यशस्वी करून दाखवली होती. 100%. पण मी गावातून आलो, अनेक ठिकाणी रस्ते अजून कामं बाकी आहेत. नाही, कामं अजून खूप कामं बाकी आहे. अजून काही कामाची वर्क ऑर्डर झालेली आहे, काही कामं अजून करणार आहे दादा. आणखी आमच्या गावामधली जी ग्रामपंचायत आहे ती खूप चांगली ग्रामपंचायत आहे. लोक काही म्हणतात इकडे विकास नाही होत, काही नाही होत, पण दादानं काही मार्गदर्शन दादाचं घेत्या. हो, कोणीच ते काही चुकलं बी तर दादा संध्याकाळपर्यंत मॅटर सॉल्व्ह करत्या. आणि भारतीय जनता पार्टीने शिवसेना दोन्हीच्या युतीचं एका विचाराचे सरपंच उपसरपंच असल्यामुळं त्या आमच्या गावाला कामाची बद्दल कुठली अडचण येत नाही. सुनील दादा त्या अडचणीला जे काही असलं बी तर ती अडचण सॉल्व्ह करायची त्यांच्यात हिंमत आहे. जरी समोरचे उमेदवार असन, कोण असन स्पर्धी त्यांना माहीत पण नाही अजून आमच्या गावात कुठं काय काम चालू आहे, कुठून कोणत्या रस्ता कुठपर्यंत केलेला आहे. बंगल्यावर बघा तुम्ही, शिऊर बंगल्यावर जाऊन, शिऊर बंगल्यावर जाऊन प्रत्येक कॉलनीमध्ये दादाने काय काम केलेलं आहे, काय कसं काय केलेलं आहे. आता पुढचं काम कोणतं दाखवणार? पुढचं काम तुम्हाला ग्रामपंचायत समोर कॉम्प्लीट झालेलं आहे. चला ग्रामपंचायत समोर जाऊया. मार्काला
मदत करायचं. आणि हे स्मारक जे की जाधव साहेबाच्याच माध्यमातून झालं. पण जे सुनील दादांना याच्यासाठी खूप काही प्रयत्न केले. दादाला सांगितलं दादा आपल्याला करावं लागेल. दादा एका मिनिटात जे की दादा साहेब म्हणे सुनील तुला जे करायचं तुझ्या पद्धतीनं. दादाचं एक स्वप्न होतं पुढं जिजाऊ मातेचं खूप मोठं स्मारक आहे. असं स्मारक मराठवाड्यात नाही तुम्हाला सांगतो. आणि एवढी मोठी ब्लॉक कोणाचं काम आहे खालचे? हे ग्रामपंचायत, हे ग्रामपंचायत शिरूर ग्रामपंचायतचं हा हे जे कॉम्प्लेक्स आहे इकडचं हे दोन्ही पण कॉम्प्लेक्सच्या काळात कार्यकाळात सुनील दादाच्या काळात कॉम्प्लेक्स आहे दोन्ही. नाही हे काय करत हे जुन्याच्या वेळेस आहे. हे स्वर्गीयवासी आरेमोनी साहेबांना याच्यासाठी वाणी साहेबाच्या कार्यकाळातलं आहे. आणि हे सुनील दादाचे त्यांच्या आई सरपंच होत. सरपंच त्यांच्या आई होत्या. त्यांच्या आई होत्या सुलेचना पैठण पगारे. नंतर आमचे मित्र नितीन शेठ चुडवाल होते त्यांच्या कार्यकाळात पण झालं. इकडचं कॉम्प्लेक्स. पुढच्या कार्य चला पुढे जिजाऊ स्मारक आहे बघा काय सुंदर दिसत. बस त्याच्यानंतर आता गडकरी साहेबाच्या काय आता मागच्या वेळेस अगोद कराड केंद्रात मंत्री होते त्यावेळेस त्यांच्या कार्यकाळात सातत्यानं दादाला जेव्हा माहीत झालं का या हवेचं ज्यावेळेस मॅप गेलं त्या मॅपमध्ये इस्टिमेटमध्ये आपलं शिरूर गाव नव्हतं. त्या ड्रेनेज लाईनमध्ये बाहेरचं याचं पण नव्हतं. दादानी त्याचा कराड साहेबाच्याला पाठपुरावा करून आणि दिनेश भाऊनं सुद्धा त्यावेळेस भरपूर मदत केली. आमदार साहेबांना पण केले आणि ते काम ड्रेनेज लाईनचं 10 कोटी रुपये एवढ्या शिरूर गावाच्या एवढ्यासाठी मंजूर. हे जिजाऊ स्मारक आहे. याच्यात एक समिती आहे जिजाऊ प्रतिष्ठान म्हणून. ते चांगले मुलं आहे पण त्या मुलांना सर्व काही मार्गदर्शन दादा करत्या. मध्यंतरी आमदार साहेबांना पण याला निधी दिलेला होता. नंतर सुनील दादांना त्याच्यात कसं काय केलं कुठून पैसे आणले दादाने याला म्हणजे इतकं सुंदर स्मारक बनवलं. तुम्ही मध्ये जाऊन बघा त्याच्यात एवढं कचरा सुद्धा नसतं. सोलार पद्धती कोणी बसवलेले? ते ग्रामपंचायतने केलेले. ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे? सुनील दादाच्या ताब्यात. सुनील दादाच्या तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत लघुशंकेला पण जागा नाही असा आरोपही तुमच्या विरोधकांनी केला. नाही कोण म्हणतं लघुशंकेला जागा नाही म्हणतं. लघुशंकेला कोण म्हणतं झाला बघू दाखवतो तुम्हाला. आमच्याकडे 5 ठिकाणी टॉयलेट आहे. कुठे आहे? एक खालच्या पाड्यात तुम्हाला नेलो मी त्याच्या बाजूला निली नाल्याच्या पलीकडून तुम्ही दाखवलं. निली नाल्याच्या पलीकडून आहे 15 लाख रुपयाचं शौचालय. त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे दोन्ही साईड ना शौचालय. असं काही नाही का कोणी तुम्हाला दाखवू शकतो आम्ही. बरं आता याच्या पुढचं आणि शेवटचं काम दाखवा आता. इथं काय काम आहे? इथं ज्या वेळेस हवे जेव्हा 5 वर्षापूर्वी मंजूर झाला होता तर गडकरी साहेबाच्या काळात ज्यावेळेस ते जे रोडचे कारकून जे समजा ज्यांनी आपल्या शासनाचे अभियंता कार्यकारी अभियंता दिल्लीची कमिटी आणि केंद्राचे हे लोक ज्यावेळेस त्यांनी जो रोडचा मॅप नेला त्यांनी किती पाहिजे किती अतिक्रम होऊ शकतो त्यावेळेस हे वसाहत नव्हती गाळे गोळे काही नव्हते. त्यावेळेस त्यांनी कसं केलं की बा इथं काही याची गरज नाही नाल्याची. पण 5 वर्षानंतर इथं गाव आलं थोडंसं रोडवर गाव आलं तर नंतर त्या इस्टिमेट त्यांनी जे बनवलं त्या इस्टिमेटमध्ये ही ड्रेनेज लाईन आहे साईडची नाल्या हे जे गट्टू आहे नव्याने घेतली. पहिले नव्हतं पहिले इस्टिमेटमध्ये नव्हतं. त्याच्यानंतर कराड साहेब राज्यमंत्री केंद्रात अर्थमंत्री होते त्यावेळेस ते भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळं आणि दिनेश भाऊचं सहकार्य असल्यामुळं दादा पहिल्यापासून भाजपचेच आहे त्यामुळं दादाला कुठल्या नेत्याकडे जायचं परिचय द्यायचा असं काही होत नाही. मी या पक्षाचा आहे यांना दुसऱ्याला तसं ओळख करून द्यावं लागते. मी शिवसेनेचा आहे कमी राष्ट्रवादीचा असं काही नाही. दादा म्हणजे भाजप समजा लोकांना माहिती. त्यांनी 10 वेळेस केंद्रीय मंत्र्याकडे जाऊन याचं इस्टिमेट बघून गडकरी साहेबाला भेट घेतली. गडकरी साहेबाचा वेळ घेतला. वेळ घेऊन नंतर हे डबल इस्टिमेट वाढवलं आणि 1 वर्षानंतर पुन्हा हे काम चालू झालं. आता हे काम 100% पूर्ण झालेलं आहे.
ह्या कामाचा पाठपुरावा करायमध्ये 100% जर दादाचं जर योगदान असेल तर हे काही वावगं ठरणार नाही. एकदम हे त्यांनी पाठपुरावा केला. पाठपुरावा केला. बरं, आणखी काय काम आहे हे सोडून आता आपलं प्रत्येक ठिकाणी जाणं तर शक्य नाही. अजून काल परवा कोणतरी आलं होतं एक बाईकवालं, एकतर्फी बाईक दिसते मला त्याच्यावाली. तो असं जे खरं ते दाखवत नाही. मला तर वाटतं त्याला मी पण बाईक दिली होती, ते दाखवलं नाही त्याने. तो म्हणजे त्याने त्याला सारा एकतर्फी दाखवतो. आमचं म्हणणं जे काम असेल तर दाखवा ना, नसेल तर नका दाखवू ना. काहीच नाही. गेला एका स्मशानभूमीच्या शेडमध्ये जुनं शेड दाखवलं, जुने फोटो दाखवले. आता शिवूरची स्मशानभूमी झाला बघा तुम्ही, रात्री संध्याकाळच्या वेळेस लोक तिथे फिरायला जाते. तिथे काय बाकडे नाही, कोण काय म्हणतं पाणी नाही, ती वरती लाईट नाही. तिथे 50,000 रुपयाचं सोलर बसवलेलं आहे ग्रामपंचायत. ग्रामपंचायत एवढी चांगली काम करते, तरी पण हे लोक म्हणते इथल्या गावात विकास नाही, काही नाही. हेच नाही. हे काय असं तुम्हाला सांगतो की हे पुढच्या वेळेस नगर पंचायत होऊ शकते आमच्या गावात, एवढं मोठं गाव आहे. पण चांगलं काम केलेलं हे लोक दाखीत नाही, चुकीचं दाखीत राहते, असं माझं म्हणणं आहे. तर नक्कीच हे होते भाजपचे पदाधिकारी, जे विरोधकांकडून त्यांचे आव्हान करण्यात आलं होतं की तुम्ही केलेले कामं दाखवा. त्या आव्हानानुसार आम्ही त्यांना विचारणा केली आणि त्यांनी सहमती दर्शवत त्यांनी सुनील पैठण पगारे यांनी केलेली कामे त्यांच्याकडून दाखवण्यात आली आहे. गौरव धामणे, मराठी पत्र, वैजापूर.